आता आपल्याला गाडी चालवायची 1 ते 5 किंवा जर रस्त्यावर फक्त 4 गिअरपर्यंत चालवता आली तर 4 गिअरपर्यंत चालू. तर आता काय करायचं, पहिले गाडी क्लच दाबून न्यूट्रल करून घ्यायची. क्लच दाबली न्यूट्रल म्हणजे सेंटरमध्ये असतो, मागे पुढे गिअर असतो. आता गाडी चालू करायची, क्लच पूर्ण दाबायचा आणि गाडी चालू करायची. बरोबर. आता फर्स्ट गिअर टाकायचा, लेफ्ट साईड प्रेस करून पुढे. बरोबर. आता हँड ब्रेक काढायचा, बटन प्रेस करून वर उचलून खाली ठेवायचा. बरोबर. आता एकदम हळूहळू क्लच सोडायचा. बरोबर. आता गाडीचा स्पीड ज्यावेळेस 20 किंवा RPM 2000 ते 2500 होते तेव्हा सेकंड गिअर टाकायचा. आता क्लच दाबायचा, एक्सिलेटर सोडायचं, न्यूट्रलमध्ये येऊन लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून घ्यायचा. हा सेकंड गिअर आहे. बरोबर. स्टेअरिंग चुकीचं पकडलंय. स्टेअरिंग कधी बी 3 आणि 9 म्हणजे गाडीतले जे आकडे आहेत 3 आणि 9 त्या प्रकारे तिचा बॅलन्स असतो स्टेअरिंगचा. आता थोडा स्पीड वाढवायचा. बरोबर. वाढवला स्पीड. आता क्लच दाबायचा, एक्सिलेटर सोडायचं, न्यूट्रलमध्ये आणून सरळ पुढे न्यायचं. बरोबर. हा थर्ड गिअर आहे. गाडीचा बॅलन्स इकडे तिकडे व्हायला नको. स्टेअरिंग एकदम स्टेबल असली पाहिजे. फक्त ज्या ठिकाणी वळण येईल त्या ठिकाणी स्टेअरिंग हलकं फिरवायचे, जसं गरज आहे तेवढं. हा थर्ड गिअर आहे. आता फोर्थ गिअर टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे चौथा गिअर. थोडा स्पीड पाहिजे चौथ्या गिअरला. बरोबर. आता क्लच दाबायचा, एक्सिलेटर सोडायचं, न्यूट्रलमध्ये येऊन सरळ मागे ओढून घ्यायचं. बरोबर. आता थोडा स्पीड वाढवायचा, चौथ्याला थोडा स्पीड जास्त लागतो, अजून वाढवायचा स्पीड. बरोबर. हा झाला चौथा गिअर. आता आपल्याला 5वा गिअर टाकायचा आहे. क्लच दाबायचा, न्यूट्रलमध्ये येऊन राईट साईड प्रेस करून पुढे. बरोबर. म्हणजे एकदम परफेक्ट गिअर झाला हा.